तर नमस्कार मित्रांनो, मी श्री जोशी आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, आपण मागच्या वेळेला कशिडी घाट या ठिकाणी गेलो होतो. कशिडी घाट या टनल प्रोजेक्टचं ग्राउंड रिपोर्ट बघत होतो आणि या ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण जाऊन त्यावेळेस कसं केलं, तिथलं जे काम चालू आहे म्हणजे त्या जागी जे सगळे वर्कर लोक जे कामं करतात ती कोणत्या प्रकारे करतात आहे आणि तिथं काम खोदकाम वगैरे या टनलचं किट कुठपर्यंत आलं ते आपण बघितलं. पण ह्याच आपण आता ह्या नवीन ब्लॉगमध्ये बघणार आहोत की गुगल मॅपच्या आधारे हे जे वर्किंग प्रोग्रेस चालू आहे ते कोणत्या प्रकारचं आहे आणि ते त्याचं जे अंतर आहे ते किती कमी होणार आहे किंवा या टनलचं महत्त्व कितपत असणार आहे. तर आपण गुगल मॅपच्या आधारे आपण बघत आहोत. तर चला आपण या गुगलमध्ये आपण सुरुवातीला आपण आता आहोत भरणे नाका, म्हणजे खेड भरणे नाका या ठिकाणी. आणि आपण खेड भरणे नाकापासून हे या मुंबई गोवा हायवेचं जे चौपदरीकरण झालं आहे त्याचं थोडासा आढावा घेऊयात आणि डायरेक्ट जाऊयात कशिडी घाट टनल प्रोजेक्टच्या जवळ आणि तिथे जाऊनसुद्धा आपण तिथला आढावा घेऊयात. तर चला, आपल्यासमोर जो गुगल मॅप दिसतो आहे आणि हा जो आहे समोरच भरणे नाकाचा एरिया आहे, म्हणजे जिथे शिवछत्रपतींचा पुतळा आहे तिथून आपण स्टार्ट केलं आहे. तर या ठिकाणीसुद्धा भरणे नाका या ठिकाणी एक ओव्हरब्रिज येणार आहे आणि त्याच्या खालून एक सबवे देऊन जे खेडमधले जे कळंबणी किंवा इतर जी गावं आहेत उधळे, नातूनगर वगैरे या साईडनी किंवा ताळा मांडवा या लोकांना एक सबवे देऊन खेड सिटीला जोडण्याचा रस्ता त्याच्या खालून काढून तो या रोड मार्गे भरणे नाका रोड तो खेडला जोडला जाणार आहे. तो 2 किलोमीटरचा हा जो रोड आहे. त्यानंतर एक ही समोर दिसते आपल्याला जगबुडी नदी आहे, जी जगबुडी नदी आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. त्या ठिकाणी एक आता ओव्हरब्रिज बनवला आहे जो समोरच आपल्याला दिसतो आहे. जगबुडीवरचा जुना रोड जो होता तो त्याची हाईट खूप कमी होती मित्रांनो. तर हाईट कमी असल्यामुळं काय व्हायचं, ज्यावेळेस आपल्या कोकणात पावसाचं प्रमाण जास्त आहे, ते पावसाळा आला की तो ओव्हरफ्लो व्हायचा आणि मग पाणी त्याच्यावरतून निघून जायचं आणि मुंबई गोवा हायवेची वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असायची. त्यामुळंच आत्ता जो ब्रिज बनवला आहे मित्रांनो तो खूप उंच आहे. पाणी त्याच्यावरनं जाण्याची काही शक्यता नाही, कारण नवीन जी मुंबई गोवा हायवेचं जे चौपदरीकरण झालं आहे त्यामुळे या डेव्हलपमेंटसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले आहेत की शक्यतो कोणत्याही प्रकारचा अडथळा ह्या मुंबई गोवा हायवेमध्ये येऊ नये. तर अशा प्रकारे हा जो मुंबई गोवा हायवेवरती नवीन जगबुडीचा ब्रिज बनवण्यात आला आहे आणि हा जातो असा भोसले घाटाच्या साईडनी. जे खेडचं रेल्वे स्टेशन आहे आपल्याला दिसतंय खाली, खेडच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूनं तो भोसले घाटाकडे जातो या पुढे. तर आपल्याला आत्ता भोसले घाटाकडे जायचं नाही, असंच आपण पुन्हा एकदा जगबुडी नदी होत होत भरणे नाका होऊन कशिडी घाट टनल प्रोजेक्टकडे जात आहोत. कारण आपल्याला कशिडी घाट टनल प्रोजेक्टचंच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात घ्यायची आहे. मागच्या वेळेला आपण ग्राउंड रिपोर्ट बघितला, तर आता आपण जात आहोत मुंबई गोवा हायवेचं चौपदरीकरण जे झालं आहे तसंच आपण पुढे पुढे निघत जात आहोत. खेड काशीमठ वगैरे हा जो एरिया आहे आपल्या परिचयाचा आहे. इंडियन ऑइल इथे जाधव पेट्रोल पंप आहे. त्यानंतर आता एक CNGचा पंप मित्रांनो झाला आहे कळंबणीला. आपल्याला जर का कल्पना नसेल, मागचा एक व्हिडिओ आहे आपला, तो सुद्धा तुम्ही बघा. हे जे CNGचे आहे श्री दत्त इंटरप्राइजेसचे हे जे CNGचं नवीन पंप आहे, जे याची नितांत गरज होती या खेड तालुक्यासाठी किंवा या चिपळूणपर्यंतच्या लोकांसाठी आणि पब्लिकसाठी. अगदी कशिडीपासून महाडपर्यंतची जी लोकं आहेत ती CNG भरण्यासाठी या ठिकाणी येत असतात. तर हे CNGचं पंप त्याचासुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला आहे मागच्या वेळेला, तोसुद्धा तुम्ही जाऊन व्हिडिओ पहा. खूप चांगल्या प्रकारचा आहे, त्याच्यात माहिती देण्यात आली आहे. तर चला आपण पुढे पुढे जाऊयात अशाच प्रकारे. आणि हा मुंबई गोवा हायवे जो आपल्याला दिसतो आहे समोरच, अशा प्रकारे तो होत होत कळंबणीतून उधळा करून नातूनगर करून तो कशिडी घाटचं जे चालू होतो म्हणजेच दिवाणखवटी या ठिकाणी तो पोचला आहे. आणि
मुंबई गोव्याचं जे चौपदरीकरणाचं काम आहे ते मोठ्या प्रमाणात इथे खूप फास्टमध्ये चालू होतं मित्रांनो. आम्ही ज्यावेळेस मी मागे घरी गेलो होतो गावी, माझंसुद्धा गाव याच ठिकाणी असल्यामुळं थोडीफार आपल्याला माहिती आहे या ठिकाणची. तर अशा प्रकारे आपण पुढे पुढे जात आहोत. ह्या मुंबई गोवा हायवेच्या माध्यमातून बघत बघत हे आलं हॉटेल अनुसया. मित्रांनो, हॉटेल अनुसयाचाच लोगो म्हणजे हॉटेल अनुसयाच्या तिथूनच मेन रस्ता चालू होणार आहे या ठिकाणी कशेडी घाट टनल प्रोजेक्टकडे जाण्यासाठी. साधारण मला वाटतं 2 ते 4 किलोमीटरचा असेल हा जो रस्ता आहे तो. साधारण मला 2-3 किलोमीटरचा तरी असणारच. एक अंदाजे मी सांगतो आहे, असं करेक्टली सांगता येणार नाही कारण 2 ते 3 किलोमीटरचा असणारच हा रस्ता. तर ह्या ठिकाणी हॉटेल अनुसया आपल्याला दिसतंय. हे हॉटेल अनुसया आहे आणि इथून जो जुना मार्ग आहे मुंबई गोवा हायवेचा तो असा होऊन इथे जो कव मारला आहे असा होऊन हा जुना मुंबई गोवा हायवे वेडीवाकडं वळणं होत होत हे कशेडी गाव आहे. कशेडी गाव होत होत वरती ह्या डोंगराळ भागातून असा दिसतंय आपल्याला मुंबई पनवेल खरंची कल्ल्या हे जे असं होत 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 हे असं वाकडी वळणं होत 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 तो कुठे जातं आहे ते आपल्याला दिसेल आताच. अशा प्रकारे तो वरती येऊन कशेडी घाटला मिळाला आहे. तशी कशेडी या बंगल्यावर आला आहे तो. कशेडी बंगला ह्या ठिकाणी ह्याला बोलतात कशेडी बंगला. तर ह्या डोंगराळ भागात जे कशेडीचं जे काळकाई मंदिर आपल्याला दिसतं आहे या ठिकाणी स्वामी समर्थांचं मठसुद्धा आहे वरती. हे बघा, हे आहे स्वामी समर्थांचं मठ आणि तो असाच कशेडी घाट वेडी वाकडं वळणं होत 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 पोलादपूर मार्गे गेला आहे. पोलादपूरला आपल्याला पोलादपूर सिटी इथे आहे. धामणदेवी वगैरे असा होत 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 तो पोलादपूर सिटीमध्ये गेला आहे. पोलादपूर सिटी इथे आहे मित्रांनो. तर असो, आपल्याला ह्या कशेडी घाटचा नवीन मार्ग जो होणार आहे तो आता तपासायचा आहे, तो आता बघायचा आहे. तर हे जे नवीन मार्ग होणार आहे ते आपल्याला दिसतंय लाल मातीचा जो रस्ता आहे. मागच्या वेळेला मी ग्राउंडला जाऊन सुद्धा दाखवलं होतं तुम्हाला की लाल मातीचा जो रस्ता आहे तो नवीन आता जो होतो आहे हॉटेल अनुसयाच्या तिथून मित्रांनो बघा, हॉटेल अनुसयाच्यापर्यंत मुंबई गोवा हायवे हा सरळ आला आहे आणि नंतर मग एक टर्न मारून तो कशेडी घाट या ठिकाणी वरती चढत गेला आहे. पण आत्ता तसं होणार नाही आहे. आत्ता काय होणार आहे, मुंबई गोवा हायवे जो खेड मार्गाने सरळ आला आहे तो असाच सरळ होत होत हे बघा या ठिकाणी एक ब्रिज आहे, अजून कामं चालू आहेत त्या लोकांची. तो असाच होत होत समोर असा या ठिकाणावरून असा सरळ होत इथे एक ब्रिज येणार आहे मित्रांनो. हे जे डोंगर माथ्यावरून येणारे जे ओढे आहेत, नाळे आहेत, त्यासाठी ब्रिजची गरज आहे या ठिकाणी. कारण जर का पाणी वरतून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पावसाळा असतो हे आपल्याला कोकणातल्या माणसाला काय सांगायची गरज नाही आहे. त्यामुळं हा जो पाण्याचा भाग आहे तो डायरेक्टली ह्या रस्त्यावर येऊ नये म्हणून ते हे मध्ये ब्रिज देऊन त्याने ते पाणी ब्रिजच्या खालून काढून ते नदीला मिळवलं आहे. तर अशा प्रकारे हा समोर असा होत होत जातो आहे कशेडी गावातूनच. म्हणजे जे खाली जी गावं आहेत, आत्ताचा जो मुंबई गोवा हायवे आहे तो या समोरच्या डोंगरावरती आहे आणि जो आत्ता नवीन होणार आहे तो या त्याच्या समोरच्या डोंगरावरती आहे, म्हणजे अपोजिट साईडला. तर हे असं होत होत हा बघा, हा इथे पॉईंट संपला आहे ह्याचा. तर या संपलेलं पॉईंटजवळ म्हणजेच हे जे 2 टनल दिसत आहेत आपल्याला, हा एक इनसाठी आहे, एक आउटसाठी आहे. तर या ठिकाणी येऊन ते मिळालेले आहेत. आत्ताचं जे वर्किंग प्रोग्रेस बघितलं तर या ठिकाणी कदाचित मला असं वाटतं की त्यांनी बहुतेक टनल हे मारून झालेलं आहे. म्हणजे बहुतेक टनलचं काम त्यांनी संपुष्टात आणलेलं आहे. काही थोडाच अवधी आहे जो 1-2 महिन्यातच त्यांनी मला वाटतं करतील. पण झालं आहे काय, हे टनलचा प्रोजेक्ट होईल पूर्ण बनवून,
पण त्यानंतर जे फिनिशिंगची कामं असतात मित्रांनो, आतमधली खूप त्यांची कामं असतात. तर जसं की त्याला आतून प्लास्टर वगैरे आलं किंवा रोड बनवणं आलं आतूनसुद्धा वगैरे, त्यासाठी खूप सारा असा वेळ लागेल. आणि त्याच्यानंतरचा भाग म्हणजे बाहेरचा हा जो रोड आहे लाल मातीचा जो आला आहे, त्यासाठी हे ओव्हरब्रिज वगैरे होणार आहेत. मला वाटतं 2-4 ब्रिज आहेत ह्या गावातून, कशेडी गावातून. ते सुद्धा बांधणं गरजेचं आहे. तर त्यासाठी सुद्धा थोडासा वेळ लागेल. आणि हा रस्ताचं काम तर आहेच, जे काँक्रिटीकरणचं रस्ता आहे तो त्याचंसुद्धा काम आहेच. तर अशा प्रकारे हा रस्ता इथून समोर असा आला आहे. आपण अनुसयाकडे पुन्हा एकदा जातो आहे, हॉटेल अनुसयाजवळ. तर हा अनुसया हॉटेलजवळून हा अशा प्रकारे मी दाखवतो आहे तुम्हाला. तर बघा, कशेडी घाटचा जो जुना रस्ता आहे तो पिवळ्या कलरमध्ये दिसतो आहे आपल्याला. तो किती वेडावाकडा वळणाचा आहे. आणि हा जो आला आहे तो असाच अनुसयाच्या तिथून हा समोर असा होत आला आहे, जो येऊन इथे टनलजवळ मिळाला आहे. हे टनलचं मेन पॉईंट आहे इथे. आणि हाच टनल असा होत होत या डोंगराच्या खालून मित्रांनो, या डोंगराच्या खालून इथे बाहेर पडला आहे कामठवाडीला. कामठवाडी इथे दिसते आपल्याला. तो टनेल स्टार्ट इथून जो भोगाव मार्ग येत आहे. आता भोगाव हे इथे दिसतं आहे आपल्याला. भोगाव हा भोगावचा इथे दाखवतं आहे. तर भोगावच म्हणतात त्याला. तर इथून हा मुंबई मार्गाने याचं टनलचं स्टार्ट होतो. आणि हा टनल इथे यावेळेस ह्या साईडला जो टनल आहे तो मागे पुढे आहे. एक इथे मारला आहे त्यांनी आणि एक इथे मारला आहे. हे बघा, या साईडला इथे थोडंसं मागे पुढे आहे. एक इथे आहे आणि एक इथे आहे. त्यानंतर हा असाच होत होत पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेला जाऊन मिळणार आहे. मुंबई गोवा हायवे पिवळी लाईन आपल्याला दिसते बाजूला. हा भोगाव इथे दिसतं आहे आपल्याला. भोगाव स्टार्टिंग झालं आहे. आणि हा इथे येऊन मुंबई गोवा हायवे निकेतन उपले हे जे काय ते लोगो दिसते, म्हणजे काय हॉटेल वगैरे असेल किंवा काहीतरी आहे पुढे, तर त्याच्या आधी जाऊन हा मिळणार आहे. तर अशा प्रकारे हा जो जंगमवाडी काय ते इथे आहे, त्याच्यानंतर हा असाच इथे भोगावचा जो गाव आहे तो असा सरळ सरळ भोगावचा मुंबई गोवा हायवे जो आहे, म्हणजे भोगाव साईडनी जर का आपण आलात तर भोगाव साईडनी मुंबई गोवा हायवेचं साधारण 5 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. थोडंसं जास्त आहे. तर मुंबई गोवा हायवेपासून हे जे टनल आहे, म्हणजे असं जे आलं आहे इथे मिळायला या स्टार्टिंगला, तो स्टार्टिंग पॉईंट मुंबई गोवा जो जुना मार्ग आहे तिथून तो 5 किलोमीटरचं अंतर आहे. आणि त्याच्यानंतर हे जे अंतर आहे मला वाटतं काहीतरी 2.5-1 किलोमीटरचा हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर इथून परत आणखी 2-3 किलोमीटरचा जो मार्ग आहे तो येऊन अनुसया हॉटेलला जाऊन मिळणार आहे. तर अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे, कशेडी घाट टनल प्रोजेक्ट. तर इथून असा परत आणखी मी तुम्हाला दाखवतो. पुढे आपण पोलादपूर सिटीकडे धामणदेवी आली. धामणदेवीच्या नंतर असाच तो कशेडी घाट पुन्हा मिळाला आहे इथे. आणि ही पोलादपूर सिटी पुन्हा एकदा आपल्याला दिसते. ही संपूर्ण पोलादपूर सिटी आहे. तर पोलादपूरला येऊन पुन्हा एकदा मिळालेला आहे. तर यामुळे आपला वेळ आणि कालावधी खूप मित्रांनो वाचणार आहे. त्राससुद्धा वाचणार आहे कोकणात जाण्यासाठी. डायरेक्टली एवढा टनल झाल्याच्यानंतर आपल्याला डायरेक्टली फास्ट जाता येईल. स्पीड वाढतील गाड्यांचे वगैरे. आणि या कशेडी घाटचा जो वेडावाकडा वळणाचा रस्ता होता तो सुद्धा कमी होईल. पण पावसाळ्यातली जी कशेडी घाटची मजा होती मित्रांनो, ती थोडीशी तुम्हाला मुकणार आहे. पण काय हरकत नाही, प्रगती ही होतच असते. तर या कोकणच्या प्रगतीत आपल्या सर्वांचा हातभार असावा असं देखील आपल्याला मला वाटतं मनापासून. आणि एक मित्रांनो, जर का आपण माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल बघायला, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं सुद्धा बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. जेणेकरून काय होईल, यापुढील नोटिफिकेशन्स जे येतील, मी व्हिडिओ टाकेन त्याचे जे नोटिफिकेशन्स येतील ते तुमच्यापर्यंत पोचतील. आणि तुम्ही यानंतरच्या सुद्धा व्हिडिओचं बघाल तुम्ही. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जे काय नवीन नवीन ठिकाणं दाखवतो, नवीन नवीन ब्लॉग बनवतो, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचीसुद्धा तुम्ही मजा घ्याल, ते सुद्धा बघाल, माहिती घ्याल.
तर असा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई गोवा हायवे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाकडून आपल्या कोकणासाठी एक देणगी किंवा वरदान म्हणता येईल किंवा एक गिफ्ट म्हणता येईल देण्यात येतो आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच संपवतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांची रजा घेतो. व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो, कारण कमेंट आपली असेल तर आम्हालासुद्धा प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुमच्या आयडियासुद्धा आम्हाला समजवा, आम्हाला कळवा. कारण का माहिती आहे का, तुम्ही जर का एखादी गोष्ट आम्हाला सुचवली तर त्या विषयावर आम्हालासुद्धा व्हिडिओ बनवायला खूप मजा वाटेल. तर कशेडी घाटची ही नवीन व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, ह्या मॅपच्या आधारे, गुगल मॅपच्या आधारे आपण या कशेडी घाटच्या टनलविषयीची माहिती घेत आहोत. तर पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो. चला, बाय बाय.